गोळा करण्याचा एवढा आटापिटा करताय? आता टीव्हीवर तुमच्याच कौतुकाच्या बातम्या ऐकतो तुम्ही. काय तुमची कर्तव्य आहे ना ती त्या साक्षी शिखरेच्या बाबतीत दाखव. माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण करू नका. बस तरी बघ आता माझा ऐक. या फाईलमध्ये काय माहिती का तुझ्या सगळ्या इलिगल कामाची लिस्ट. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सरंजामे घरी असतो आणि तो टीव्हीवर आता बातम्या पाहत असतो. त्यामध्ये साक्षी विरोधातल्या बातम्या येत असतात आणि अर्जुनने आज कोर्टामध्ये काय केलं हे सुद्धा सांगण्यात येत असतं. आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिखरे हिच्या विरोधात अजून काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहे आणि अर्जुन सुभेदार यांनी हे सुद्धा सिद्ध केलंय की साक्षी शिखरे या सततच कोर्टामध्ये खोट बोलत आल्या आहेत. आता ह्या बातम्या टीव्हीवर झळकतायत हे पाहून सरंजामे जरा घाबरतो आणि समोर पाहतो तर तेथून अर्जुन आणि सायली त्याच्याकडेच येत असतात. मग सरंजामे मोठ्या तोयातच विचारतो, काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही परत आलात आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा एवढा आटापिटा करत आहात? अहो आता टीव्हीवर ना मी तुमच्याच कौतुकाच्या बातम्या ऐकत होतो नाही, पण तुमची ही कर्तबगारी आहे ना ती फक्त साक्षी शिखरेच्याच बाबतीत दाखवा, कारण माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. तुम्हाला ते जमणार सुद्धा नाही. आता सगळं सरंजामेचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर अर्जुन बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, झाली बस झाली का तुझी बॉकबक करून आता माझं ऐक, कारण या फाईलमध्ये काय आहे तुला माहीत आहे का? अरे तुझ्या सगळ्या इलिगल कामाची लिस्ट आहे, ते सुद्धा अगदी पुराव्यांसकट. असं म्हटल्याबरोबर आता सरंजामे हसतो, कारण त्याला विश्वासच बसत नाही की अर्जुनने खरंच माझ्या इलिगल कामांची लिस्ट आणली असेल. आता वाचून दाखवू का असं विचारतो. मग त्यावेळी सरंजामे असे हातवारे करत हो वाचून दाखव असं म्हणण्याचा त्याचा उद्देश असतो. त्यावेळी सायली म्हणते, अहो थांबा जरा, अहो याचे काळे कारनामे एवढे आहेत ना की फाईल वाचायला बसलात ना तर 2 तास सुद्धा पुरणार नाही. तेव्हा सरंजामे हसूनच विचारतो, हे असले खोटे पुरावे ना माझ्यासमोर नाचवायचे नाहीत आणि ह्या असल्या तुझ्या धमक्यांना ना घाबरतच नाही मी ॲडव्होकेट. तेव्हा अर्जुन म्हणतो, सरंजामे मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना की गुन्हेगार हा कुठला ना कुठला पुरावा हा सोडून जातोच. ही अर्जुनचं बोलणं सरंजामे मनावर घेत नाही. तेव्हा अर्जुन आता फाईल ओपन करतो आणि हसूनच म्हणतो, चल आता मी तुला ना तुझे कारनामे वाचूनच दाखवतो. आता पहिलं असं म्हणून अर्जुन राजू यादव याचं नाव घेतो. आता राजू यादव याचं नाव घेतल्यानंतर इकडे सरंजामेचा चेहराच पडतो आणि मग धक्क्याने तो अर्जुनकडे पाहतो. अर्जुनची रिएक्शन सुद्धा आता बघण्यासारखी असते. तो आता त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अरे लक्षात आहे म्हणायचं. असं म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि त्याला सांगतो की हा ड्रग डीलर आहे. त्याला अटकही झाली होती या प्रकरणामध्ये, परंतु इन्स्पेक्टर सरंजामे आज युजवलकडून लाच घेऊन त्याला सोडवलं सुद्धा. आता दुसरं जी लिस्ट असते ती अर्जुन वाचतो आणि त्यामध्ये शिशिर सोनावणेचं तो नाव घेतो. तो लाच घेताना पकडला गेला होता, पण दुसऱ्याच दिवशी तो सुटला आणि त्याच्यापेक्षा मोठी लाच तूच घेतली होतीस. असं अर्जुन जेव्हा त्याचं काळं कारस्थान बाहेर काढतो ना तेव्हा सरंजामे मात्र आता हादरतो. आता नंबर 3, एका फ्रॉड केसमध्ये तू FIR सुद्धा नोंदवून घेतला नाहीस. आता अर्जुन चौथी लिस्ट जेव्हा वाचू लागतो तेव्हा सायली म्हणते, अहो थांबा थांबा, अहो त्यांचा चेहरा बघा कसा पांढरा खट्ट पडलाय. अहो असं वाटतंय की त्यांना ना आता चक्कर बिक्कर येईल. मग आता अर्जुन हसतो. तेव्हा सरंजामेचा चेहरा खरंच अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. अर्जुनने पूर्ण मोठी फाईलच त्याची आणलेली असते. त्याने आजपर्यंत कोणकोणते फ्रॉड केलेत, कोणते काळे कारनामे केले, या सगळ्याची लिस्ट आता अर्जुनकडे असल्यामुळे त्याच्याकडे खूप मोठा सरंजामे विरोधात स्ट्रॉंग पुरावा असतो. त्यामुळे सरंजामे आता खूप घाबरतो. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं सरंजामे, निघाली का हवा? अरे या 3 केसेस ऐकून तुझी तर इथे वाट लागली आणि जेव्हा कोर्टामध्ये या सगळ्या केसेस मी ऐकवेल तेव्हा काय होईल तुझ? आणि अरे बापरे, महत्वाची केस तर वाचायची राहूनच गेली. असं अर्जुन सायलीकडे पाहून म्हणतो. महिपत शिखरेकडून पैसे घेऊन बदललेले साक्षी शिखरेचे सगळे पुरावे हे अर्जुनच्या तोंडून ऐकून आता सरंजामे तर खूप घाबरतो आणि ताडकन उठून उभा राहतो. तेव्हा अर्जुन विचारतो, काय रे सरंजामे, तुला वाटलं असेल ना, अरे हे तुझे सगळे
पुरावे माझ्या हातात आलेच कसे. अरे सरंजामे, सगळे ऑफिसर तुझ्यासारखे फ्रॉड नसतात, करपट सुद्धा नसतात. अरे जास्तीत जास्त ऑफिसरना प्रामाणिक असतात. आणि अशाच एका प्रामाणिक ऑफिसरने मला हे सगळे पुरावे मिळवून दिले. आणि जे पुरावे आता जज समोर जाणार आहेत, अशी अर्जुन चांगलीच त्याला भीती दाखवतो. तेव्हा तो खूप घाबरतो आणि अर्जुनकडे पाहतच राहतो. त्यानंतर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत हसत असतात, कारण आता सरंजामेचा चेहराना अगदी पाहण्यालायक झालेला असतो. तेवढ्यात टीव्हीवर पुन्हा बातम्या झळकू लागतात. बातमी निवेदक सांगू लागते, वात्सल्य आश्रमाच्या इन्चार्ज होते मिस्टर सरंजामे, आणि आता ते निवृत्त झाले असले तरीही सर्व संशयाच्या सुया या त्यांच्याकडेच वळतात. कारण साक्षी शिखरेचे लोकेशन रिपोर्ट हे बदलले जात असताना ऑफिसर इन्चार्ज काय करत होते, ते काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का, किंवा हा सगळा त्यांचाच प्लॅन आहे का, आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार विजय मिळवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी बघत रहा आमचे न्यूज. असा आता जेव्हा टीव्हीवर बातम्या झळकत असतात तेव्हा सरंजामे आता अजूनच घाबरतो. आता पूर्णपणे अर्जुनने त्याला कोंडीत पकडलेलं असतं. आता पूर्णपणे अर्जुन त्याला चुटकी वाजवून असा भानावर आणतो आणि म्हणतो, हे बघ, आता सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी माझ्याकडे आहेत. आता वात्सल्य आश्रम केसमध्ये मला साथ द्यायची की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असं तुला कोर्टामध्ये सांगायचंय. तेव्हा तो आता सरंजामेकडे त्याची खाईल देत असतो, परंतु सरंजामे आता ती खाईल सुद्धा घेत नाही. अर्जुन तेथे टेबलवरती फाईल टाकतो, तर आता सरंजामे अजूनच घाबरतो. आता दुसरा दिवस उजाडतो. सर्वजण पुन्हा कोर्टाची वेळ झाल्यानंतर तेथे कोर्टामध्ये उपस्थित राहतात. आता जज साहेब देखील आलेले असतात. तेव्हा कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी असं जज साहेब सांगतात. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि आपलं स्टेटमेंट देऊ लागतो की मी साक्षी शिखरेने पूर्ण एक खोटा दिवस उभा केलाय आणि जे फुटेज त्यांनी सबमिट केलंय ते 13चं नाही तर 11चं होतं, आणि म्हणूनच त्यामधल्या 2 तास नक्की कुठे गेल्या होत्या याचं उत्तर त्या कधीच देऊ शकत नाही. कारण त्यांना माहीत होतं मी त्यांचे उत्तर क्रॉस एक्झामिन करेन आणि मग मला लगेच कळेल की या नक्की 2 तास कुठे गेल्या होत्या. 13 तारखेला नाही तर 11 तारखेला गेल्या होत्या, असं अर्जुनने स्टेटमेंट दिल्यामुळे इकडे साक्षी आणि महिपत घाबरतात. दामिनीने ऑलरेडी डोक्याला हात लावलेलाच असतो. मग पुढे आता अर्जुन म्हणतो, त्या म्हणाल्या की त्या कधीही आश्रमामध्ये गेल्या नाही, एकदाच फक्त आश्रमाच्या गार्डनमध्ये गेल्या होत्या. बरोबर, हे सगळं खोटं आहे असं अर्जुन म्हटल्याबरोबर आता कुसुम आणि सायली या दोघीही एकमेकींकडे हसूनच पाहतात. आता साक्षीचं एक एक करून खोटं सगळं बाहेर पडत असतं. मग पुढे आता अर्जुन सांगतो, आणि आपण हे सिद्ध सुद्धा करून दाखवलंय की खुनाच्या रात्री त्या आश्रमाच्या गेटजवळ होत्या. त्यांनी सांगितलं आपल्याला की त्या आश्रमाच्या आतमध्ये कधीच गेल्या नाहीत, पण हे सगळं सुद्धा खोटंच. कारण प्रीतीज ब्युटिकचं व्हिजिटिंग कार्ड, त्याचबरोबर तुटलेलं ते पेंडंट आणि दुसऱ्या फोनच्या लोकेशनने हे सुद्धा सिद्ध झाले की खुनाच्या दिवशी त्या आश्रमाच्या आतमध्ये गेल्या होत्या. तेव्हा अर्जुनने असं स्टेटमेंट मांडल्यानंतर जज साहेब आता सर्व महत्त्वाच्या नोंदी घेत असतात. तेव्हा दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेते आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नक्की काय करतायत? अहो, ते उगाचच वेळ खातायत कोर्टाच्या, आणि हे जे ते सगळं काही सांगतायत ना, या सगळ्याचे रिपोर्ट ऑलरेडी कोर्टाकडे आहेतच. अहो ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे जर काही नवीन असेल बोलायला तर बोलू शकताय, आणि नवीन काही आहे असं खरं तर मला वाटत नाही. त्यामुळे युवर ऑनर, मला असं वाटत नाही की आपण आता 30 जुलैपर्यंत वाट बघायला हवी. कारण विलासचा मर्डर मधुकर पाटील यांनी केला हेच अंतिम सत्य आहे. तेव्हा सगळेजण आता दामिनीचं स्टेटमेंट ऐकत असतात. प्रिया, नागराज जरा घाबरलेलेच असतात. त्यानंतर अर्जुन दामिनीला म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख, अहो मला माहितीये तुमच्याकडे वेळ नाहीये, पण घाबरू नका हा. तुम्हाला अजून कोणता पुरावा हवाय? देतो की मी देतो? मग दामिनी आपली गुपचूप खाली बसते, पण तिच्या चेहऱ्यावर आता स्पष्टपणे तशी काळजी पण दिसते. मग अर्जुन अगदी कॉन्फिडंट असतो. तेव्हा तो आता बोलतो की मी तुमच्यासमोर असा एक पुरावा देणार आहे की ज्याने हे सिद्ध होईल की मिस साक्षी शिखरेनेच विलासचा खून केलाय. आता असं अर्जुन बोलल्यामुळे इकडे साक्षीला खूप घाबरल्यासारखं होतं. तिला धक्का बसतो आणि धडकीच भरते. महिपत, त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे तिघेही आता खूप घाबरलेले असतात.
मग पुढे अर्जुन जज साहेबांकडे थोडा वेळ मागतो. तेव्हा परमिशन ग्रिटेड असं आता लगेचच जज साहेब म्हणतात. त्यावेळी महिपत जरा घाबरलेला असतो आणि मनातच तो विचार करतो, बापरे, आता कोणता नवा पुरावा उगवलाय काय माहीत. जे काही असेल ते इथपर्यंत नाही आलं म्हणजे बरं होईल, असं म्हणून तो अगदी चलबिचलित झालेला असतो. अर्जुनला पुरावे सादर करण्यासाठी तर ऑलरेडी थोडा वेळ दिलेला असतो. मग दुसरीकडे चैतन्य आणि सरंजामे हे आता एक फाईल शोधत असतात. त्यांना ती महत्वाची फाईल लवकर काही सापडत नाही. तर इकडे कोर्टामध्ये सगळे घड्याळाकडे पाहत असतात. अर्जुनला असं वाटत असतं की कधी एकदा चैतन्य आणि सरंजामे इकडे येईल. सर्वजण आता वाट पाहत असतात की नेमका असा कोणता पुरावा आता अर्जुन कोर्टासमोर सादर करणार आहे आणि त्याचबरोबर आता साक्षी शिखरे हीच विलासच्या खुनी असल्याचा असा स्ट्रॉंग पुरावा कोणता अर्जुनकडे असेल, हे सर्वजण आता मनातून विचार करत असतात. आता सर्वांचं लक्ष दरवाजाकडे असतं की कोण येणार आहे नक्की कळतच नाहीये. साक्षीसुद्धा घाबरलेली असते, तर कुसुमला सुद्धा काळजी वाटत असते. ती सायलीला हळूच विचारते, काय ग? अगं खूप वेळ लागतोय ना ग? मग आता सायली मनातच विचार करते, हो ना खरंच खूप वेळ लागतोय, पण आता ती देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई, प्लीज अशी ऐन मोक्याच्या वेळी तू आमची साथ सोडू नकोस, अशी परीक्षा बघू नकोस देवी आई. मग आता सायली डोळे बंद करते आणि देवी आईची प्रार्थना करू लागते. मनोमन मनामध्ये ती म्हणत असते की देवी आई प्लीज आम्हाला आज तू मदत कर. काहीही झालं तरी ही केस आम्ही जिंकलो पाहिजे. दुसरीकडे सरंजामे अजूनही ती फाईल शोधत असतो. तो म्हणतो की याच कपाटामध्ये ती फाईल ठेवली होती, पण आत्ता नेमकी ऐन मोक्याच्या वेळी कुठे गेली काय माहीत. तेव्हा चैतन्य सांगतो, सरंजामे तुम्ही शोधाच ती फाईल, कारण खूप महत्वाची आहे ती फाईल आपल्यासाठी. अहो तिकडे ना कोर्टाची कारवाई सुरूसुद्धा झाली असेल. तेव्हा सरंजामे सुद्धा अतिघाई करत असतो आणि हो मी सुद्धा बघतोय असं चैतन्यला म्हणतो. कोर्टामध्ये ऑलरेडी सर्वांनी खूपच वेळ अर्जुनला दिलेला असतो. त्यामुळे दामिनी ताडकन उठते आणि म्हणते, युअर ऑनर, ऑलरेडी अर्जुन सुभेदार यांना आपण खूप वेळ दिलाय. अहो ते नुसताच कोर्टाचा वेळ वाया घालवतायत आणि त्यांच्याकडे जर काही पुरावा असताच तर एव्हाना तो कोर्टात असता की नाही, पण तसं होताना तर दिसत नाही. तर दुसरीकडे चैतन्य आणि सरंजामे हे दोघेही पूर्ण कपाट चाळत असतात, तरीही तो त्यांना पुरावा सापडत नसतो. त्यामुळे ते दोघेही आता जरा वैतागलेले असतात. चैतन्य एक पेज अगदी चाळून पाहत असतो, तपासून पाहत असतो की नक्की तो पुरावा असेल कुठे, आणि सरंजामे सुद्धा त्याच्याच मदतीसाठी तेथे असतो. इकडे जज साहेब म्हणतात, अर्जुन सुभेदार, हे पहा, कोर्टाचा वेळ खूप मौल्यवान आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचा पुरावा सादर करण्यासाठी कोर्टाची पुढची तारीख मागवून घेऊ शकता. तरीही आता दामिनीला खूप हसू येतं, कारण आता अर्जुनला बरोबर आपण कोंडीत पकडतोय हे तिला माहीत असतं. अर्जुन आपलं मत कोर्टासमोर मांडतो, मी लॉर्ड, तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे ऑलरेडी खूप कमी वेळ आहे. नाही तर मी दुसरी तारीख मागवून सुद्धा घेतली असती, पण तो पुरावा म्हणून आजच मला तुम्हाला दाखवावा लागणार आहे. सो प्लीज मी लॉर्ड, माझी मदत करा, मला वेळ द्या. तेव्हा जज साहेब अजिबातच आता त्याला वेळ द्यायला तयार नसतात, कारण दामिनीने बरोबर आता खूस लावलेली असते. त्याचवेळी द कोर्ट इज म्हणून जज साहेब आता त्याला काहीच वेळ देत नसतात आणि तेवढ्यातच एंट्री होते ती चैतन्यची. तो मोठ्यानेच आता म्हणतो, अर्जुन. तेव्हा आता कुठे जाऊन अर्जुनच्या जीवात जीव येतो. सायली, अर्जुन, चैतन्य आणि कुसुम या सगळ्यांनाच आनंद होतो, कारण चैतन्य खूप महत्वाचा पुरावा घेऊन तेथे आलेला असतो. आता चैतन्य अगदी वेळेतच तेथे आल्यामुळे सगळ्यांच्या नजरा या त्याच्याकडे असतात. नक्की हा काय घेऊन आलाय, हा विरुद्ध पार्टीला पडलेला प्रश्न असतो. तेव्हा रविराजला सुद्धा आता प्रश्न पडतो, हा अर्जुन एवढे मोठे पुरावे घेऊन आलाच कुठून? याने तर मला याबद्दल कल्पना सुद्धा दिली नव्हती. तेव्हा प्रिया आणि नागराज हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतात, कारण त्यांच्याही तोंडचं पाणीच पळालेलं असतं. तर दामिनी आता उगाचच मध्ये काही बरळत असते आणि सारखी ऑब्जेक्शन मी लॉर्ड असं म्हणून तीच कोर्टाचा वेळ वाया घालवत असते. मग आता ती म्हणते की हे जे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट आहे हे कोर्टाकडे ऑलरेडी सबमिट झाले आहेतच ना? मग तेव्हा अर्जुन म्हणतो, हे पूर्णपणे खोटे आहे मी लॉर्ड. जसं की लास्ट टाईमला जे टेलिकॉम कंपनीचे रिपोर्ट होते ते खोटे होते तसेच.
समजलं ॲडव्होकेट देशमुख बाई. तसेच ते रिपोर्ट सुद्धा खोटेच होते असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र अर्जुनची हुशारी पाहून मधुभाऊंना त्याचा खूप अभिमान वाटत असतो. मग आता तुमच्या हातात जे रिपोर्ट आहेत ना ते खरे रिपोर्ट आहे. मी लॉर्ड आणि त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचे नाही तर मिस साक्षी शिखरे यांचे सुद्धा फिंगरप्रिंट्स आहेत असं आता अर्जुनने पुरावे सादर केल्यानंतर पूर्ण कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता पसरलेली असते. साक्षी आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते. तर प्रियाला आता खूप वैताग येतो आणि ती म्हणते की शेवटी अडकलीच ती. मग आता रविराज हे ऐकतो आणि विचारतो, काय ग या साक्षीची तुला काळजी वाटते की काय? मग पुन्हा प्रिया नाटकी करून खोट बोलू लागते, नाही हो बाबा, अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मधुभाऊंना गोळी झाडताना. मग साक्षीचे फिंगरप्रिंट्स कसे येतील तुम्ही सांगा ब. तेव्हा रविराज सांगतो, अर्जुनने ना अगदी खरे रिपोर्ट्स आणलेत आणि या पिस्तुलावर साक्षीचे खरे फिंगरप्रिंट्स आहेत. ते असे आपोआप नाही उमटणार त्या कागदावर. मग आता प्रिया मनातच विचार करते, आता या किल्लेदारला कसं सांगू की मी स्वतःच त्या पिस्तुलावरचे साक्षीचे फिंगरप्रिंट्स पुसून टाकले होते आणि त्यावर फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट्स असायला हवे होते. तेव्हा नागराज म्हणतो की दादा, आता इथे उलट तपासणी घ्यायचीय का तिची? आपण आता जज साहेब काय म्हणतायत ते ऐकूयात अगोदर. तर दुसरीकडे साक्षी आता घाबरूनच अण्णाला हळूच म्हणते, अण्णा हे कसं झालं? अहो अर्जुन नक्कीच आता मला फासावर लटकवेल. प्लीज मला वाचवा, प्लीज. मग आता जज साहेब हे सर्व रिपोर्ट चेक करून पाहतात आणि सांगतात की या फिंगरप्रिंट्स रिपोर्टनुसार साक्षी शिखरे आणि मधुकर पाटील या दोघांचेही फिंगरप्रिंट्स त्यावर उमटलेले आहेत. त्यानंतर सर्वजण शांतच असतात. तर दामिनी उठते आणि म्हणते, युअर ऑनर, हा फक्त खोट्याचा खेळ सुरू आहे. अहो या अगोदर जो रिपोर्ट दिला होता त्यावर रिपोर्टवर फक्त मधुकर पाटील यांचेच फिंगरप्रिंट्स होते. मग आज अचानक त्यांच्याकडे एक दुसरा रिपोर्ट आला आणि हे म्हणतायत तो खरा आहे, ज्यावर साक्षी शिखरेचे सुद्धा फिंगरप्रिंट्स आहे. पण हे कशावरून पहिला दिलेला पेपर हा खोटा आहे आणि आत्ता दिलेला पेपर हा खरा आहे. अहो काय पुरावा काय आहे तुमच्याकडे याचा? असं ती अगदी जीव तोडून प्रश्न विचारत असते. तेव्हा अर्जुन हसून म्हणतो, अहो ॲडव्होकेट देशमुख, प्लीज तुम्ही किती प्रश्न विचारताय जरा शांत. तुम्हाला फक्त उत्तरच होईना. जर आता याच्याऐवजी तुम्हाला हेच उत्तर ऑफिसर इन्चार्ज यांनी जर उत्तर दिलं तर तुम्हाला चालेल का? तेव्हा ऑफिसर इन्चार्जचं नाव काढल्यानंतर मात्र महिपत आणि साक्षी अजूनच घाबरतात. त्यानंतर अर्जुन जज साहेबांकडे ही परमिशन मागतो की मला रिटायर्ड